11 मे रोजी बीडमध्ये ज्या पद्धतीनं पेडबीड पोलीस स्टेशनच्या पथकानं रेड करून मोठ्या प्रमाणात गोवंशाची हस्तगत केली. खऱ्या अर्थाने या बातमीमुळे सगळ्या बीड जिल्ह्यात खळबळ माजली. खळबळ माजणारच, कारण की ही बातमीच अशा पद्धतीची. बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच भागातून ज्या पद्धतीनं गोवंशाची चोरी होते, ज्या पद्धतीने चोरीचे प्रमाण वाढलंय आणि हे चोरीचं प्रमाण वाढून ज्या पद्धतीने या तस्करीच्या स्वरूपातून विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी यांना सुरक्षित आहे त्या त्या ठिकाणी नेऊन याची कत्तल केली जाते, अशी भूमिका मांडली जाते. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा असताना सुद्धा या पद्धतीच्या कायदे मोडून या सगळ्या तस्कऱ्या कशामुळे केल्या जातात आणि नेमकं या तस्कऱ्या कुणामुळे केल्या जातात याचा प्रश्न आता सर्वांना गिरटा घालू नये. कारण की खऱ्या अर्थानं जेव्हा एवढा मोठा कायदा पारित केला असताना सुद्धा या कायद्याच्या धिंदोड्या कशा पद्धतीने उडवायच्या हे आमच्या राजकीय व्यवस्थेला चांगल्याच पद्धतीने माहिती. स्वतःच्या मतांच्या लांजून पांजूसाठी नाही ते चोचले पुरून पण आहे त्या पद्धतीने विक्टिम कार्ड खेळण्याचीही परिस्थिती राजकीय व्यवस्था करते. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने अंमलात आलेला एखादा चांगला कायदा कशा पद्धतीने त्याच्या झिरझिऱ्या करून सोडल्या जातात त्याची ही प्रत्यक्ष उदाहरणं. बीडमध्ये ज्या पद्धतीनं सापडलेल्या गोवंश हत्येचा विषय लक्षात आला आणि खऱ्या अर्थानं हा जो विषय तो बाहेरच्या गोवंशकांनी पेडबीड पोलीस स्टेशनला कळवला, हे सगळ्यात मोठं दुःखाची गोष्ट आहे. कारण की बीडमध्ये एवढं सक्रिय असताना सुद्धा या सगळ्या गोष्टीची भनक बाहेरच्या गोरक्षकांना लागते आणि बाहेरच्या गोरक्षकांच्या 2 गाड्या बीडमध्ये येऊन पेडबीड पोलीस स्टेशनला धडकतात आणि या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती योगायोग की त्या दिवशी बीडचे जे पोलीस निरीक्षक आहेत पेडबीड पोलीस स्टेशनचे ते रजेवर असल्यामुळं सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे तो चार्ज होता आणि हा चार्ज असल्यामुळं सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी कसल्याही पद्धतीची गयावा न करता या संदर्भित मोमीनपुरा या भागात रेड केली आणि खऱ्या अर्थानं हा दडलेला सगळा गोवंश हस्तगत केला. मग या पद्धतीच्या भूमिकेत जेव्हा प्रशासन समोर येतं आणि सगळ्या परिस्थित्या या पत्त्यासारख्या समोर उघडू लागतात तेव्हा ह्यांच्या बचावासाठी शिष्टमंडळ का सामाजिक भूमिकेत येतात. शेवटी जो कायदा मोडलाय, जो कायद्याचं उल्लंघन करून गुन्हा केलाय त्या गुन्ह्याला वाचवण्यासाठी जर शिष्टमंडळ पुढे येत असतील तर खऱ्या अर्थानं या कायद्या करण्यात कसल्याही पद्धतीचं स्वारस्य नाहीये. आणि ज्या पद्धतीचा प्रोपोगंडा करून ज्या पद्धतीचं विक्टिम कार्ड खेळलं जात आहे, खऱ्या अर्थानं ज्या कत्तलखान्यात या गोवंशाला ठेवण्यात आलंय आणि त्याच्या बाजूला रात्री 12 वाजता या पेडबीड पोलीस स्टेशननं आपली रेड करून ज्या पद्धतीने या गोवंशाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याचं कौतुक करण्याच्या ऐवजी त्या आजूबाजूच्या लोकांना कशा पद्धतीने त्रास दिला आणि कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला याचाच प्रोपोगंडा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खऱ्या अर्थाने या प्रोपोगंड्यांना कशामुळे केला जातो आणि हे प्रोपोगंडे नेमकं काय उद्देशानं रचले जातात ना, आज तुम्हाला समजायला काही वावगं नाहीये. कारण की परिस्थिती तशी आहे. आज मताच्या राजकारणावर ज्या पद्धतीने बीडची राजकीय परिस्थिती फिरली आणि या बीडच्या राजकीय परिस्थितीतून जर या पद्धतीची मुस्कटदाबी जर निर्माण करून स्वतःची मक्तेदारी निर्माण करणारी जर व्यवस्था समोर येत असेल तर खऱ्या अर्थाने या व्यवस्थेला म्हणायचं काय. या व्यवस्थेकडून कशा पद्धतीने यावर आरोप करण्यात आले हे तुमच्या डोळ्यांनी बघा की नेमकं काय म्हणतायत. खऱ्या अर्थाने 11 तारखेला मध्यरात्रीच्या इथं जी घटना झाली, मोमीनपुरा भागात स्वयंघोषित गोरक्षकांनी जे इथं पोलीस सोबत घेऊन रेड केली, हे सर्वप्रथम हे चुकीचं आहे की स्वयंघोषित गोरक्षक पोलिसाला घेऊन येत आहेत. आणि तिथं जे आता मी त्या घटनेचं जे आता मी विटनेस आहे की त्यावेळेस मी जे आता 2 वाजता 2:30 वाजता रात्री मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि मी जाऊन बघितलं तर हे पोलीस तर लांब उभी होती, परंतु जे हे लोकांच्या दारा वाजत होते, कुलप तोडत होते. हे जे मी लाईव्ह मी सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे,
जर कुठं जनावरांचा गोवंशाचा कत्तल होत असेल, त्यांच्यावर कारवाई होत असेल, निश्चित आम्हाला मान्य आहे. परंतु हे जे आहेत स्वयं घोषित गौरक्षक म्हणून जे लोक येत आहेत, हे लोक कोण? हे शासनाने प्रशासनाने यांना जे आता अधिकृत केलेलं आहे का? यांना कुणी जे आता आयडेंटिटी दिलेली आहे का? हे सगळं जे आहे तपासणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे ते लोक आलेले लोकांपैकी एकही बीड जिल्ह्याचा रहिवासी नाही. म्हणजे कुणी काय बी करू शकतं, असं येतं या शहरामध्ये झाला, या जिल्ह्यामध्ये झाला, असं झालं. आणि याला कुठंतरी रोकथाम झाला पाहिजे. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. ते कोण आहे त्यांची आयडेंटिटी पहिले प्रशासनाने आम्हाला पटवून देणं गरजेचं आहे की हे लोक कोण होते, कुणाकडून आलेले होते आणि कोण होते. आणि कमी 2-4 लोक नव्हते की 1-2 लोक आहे पोलिसासोबत, हे मान्य बी केलं असतं. परंतु ते 5-25 लोकांची टीम होती. 2 गाड्यामध्ये 3 गाड्यामध्ये आलेली टीम होती. आणि हे लोक जे सर्रास मोमीनपुरा भागात फिरत आहेत. कुठं बी शेड दिसला, घर दिसलाय, त्याला खटके मारायचे, कुलपा तोडायचे, म्हणजे दहशत निर्माण करण्याचं काम त्या दिवशी झालेलं आहे. आणि अशा कृत्याला जे आहे पुढं असे कृत्य घडू नये याकरता जे आता आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रशासनाला जे सांगणार आहोत. आणि विशेष अजून आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना अनेक प्रश्न बी करायचे त्यांच्यासोबतच, की जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जे आता पाठवलेलं आहे असंही त्यांच्या तोंडातून वक्तव्य आलेलं आहे त्या दिवशी. तर ह्या गोष्टी, अशा गोष्टी जर होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना ज्या विचारणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यानिमित्ताने आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला भेटत आहोत. आणि जे आम्ही अनेक प्रश्न करणार आहे याच्यात. आता त्याच्यात पाळलेले जनावर त्यांनी आणले, ते अक्षरशः व्हिडिओमध्ये दिसत आहेत की गाय वासरू दोन्ही आहे. आणि ते पाळलेले जनावर आहे अनेक लोकांचे. ते जनावर बी जे रात्री झोपलेले आहे आणि दहशत निर्माण करून जे कुणाचे बी कसले बी जनावर जे वळून आणलेले आहे यांनी. तर हे या गोष्टीलाही जे कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, चोर ते चोर पुन्हा शिरजोर. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश हस्तगत झालाय. संदर्भित सहाय्यक उपनिरीक्षकांनी हे सगळं गोवंश ज्या 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 ठिकाणी गोशाळा आहेत त्या ठिकाणी त्याच्या संगोपनासाठी पाठवण्यात आलं. एवढी मोठी रेड झाली. आणि या रेड मध्ये सापडलेल्या गोवंशाचं कौतुक म्हणजे या कायदा उल्लंघन करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी कशा कशा पद्धतीचे प्रोपोगंडा केला जातो हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. आता खऱ्या अर्थानं या सामाजिक परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीचे प्रोपोगंडे करून प्रत्येक कायद्याला जर अशा पद्धतीने धारेवर धरण्याचा प्रयत्न होत असेल तर या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहणार कशी? आणि खऱ्या अर्थानं मला सत्ताधाऱ्यांचं खूप मोठं फेल्युअर आहे. याचं अपयश या पद्धतीने दडलेलं आहे की आज सगळ्या गोष्टी घडत असताना भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा कायदा आणला असताना सुद्धा आजही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने मूग गप्प आहेत. बीड शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होते आणि त्यावर कसल्याही पद्धतीची भनक या बीडकरांच्या भूमिकेत येत नाही. ज्या पद्धतीने आरोप लावले जात आहेत की बाहेरून गाड्या आल्या, बाहेरून अनधिकृत गोसेवक. आता गोसेवकांसाठी कुणी या महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने असे वेगळे परवाने काढलेले नाहीयेत किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीचे काय आयडेंटिटी कार्ड दिलेले नाहीयेत. जो या गोवंशाची रक्षणाची शपथ घेतो तो गोरक्षक. आणि तो गोरक्षक या गोवंशाची सुरक्षा करण्यासाठी जर याची कुठं जर अशा पद्धतीची तस्करी होत असेल, कुठं अशा पद्धतीची कत्तल होत असेल तर त्या ठिकाणी आपला धर्म आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी समोर येणारच. मग या पद्धतीनं अवैध गोरक्षक म्हणून त्यांच्यावरची केलेली विटंबना खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये उभा केलेला हा प्रश्न अर्थचिन्ह आहे. मग ते अवैध गोरक्षक आहेत तर मग हे गोवंशाची कत्तल करणारे काय अधिकृत कत्तलधारी काय का? हाही मोठा प्रश्न. अशा पद्धतीच्या सारीपाटामध्ये ज्या पद्धतीने राजकीय व्यवस्था दुफाडते, राजकीय परिस्थितीला ज्या पद्धतीने हातासविटीच धरल्या जातं आणि विशेष करून प्रशासनाकडे याच्या संदर्भात दबाव तंत्र वापरलं जातं की या पद्धतीच्या कारवायांमुळे जी काही आमची गळचेपी होते, आमच्या समाजामध्ये दहशत निर्माण होते. मग या प्रकारच्या दहशती निर्माण न होण्यासाठी सगळ्यात सोपं आहे ना, कायद्याचं पालन करा.
अशा अवैधरित्या गो तस्करी करून कत्तलखाने चालवण्यापेक्षा त्या आहे त्या कायद्याला पाळून जर समाज व्यवस्था तुम्हाला सुदृढ करता येत असेल तर खऱ्या अर्थानं सामाजिक स्वास्थ्य दोघांसाठी महत्वाचं आहे. परंतु ते न करता जर अशा पद्धतीने केलेल्या कारवायांना पाठराखण करण्यासाठी जर अशा पद्धतीच्या भूमिका जर मांडल्या जात असतील तर खऱ्या अर्थानं यांना का सह आरोपी करू नये असं कुणाचंही मत होईल. कारण की एकाला वाचवण्यासाठी जर दुसरा पळत असेल आणि या पद्धतीचा राजकीय भूमिकेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मतलबासाठी जर केला जात असेल ना तर खऱ्या अर्थानं असे सह आरोपी करणं गरजेचं आहे. कारण की ज्या परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीने मुद्देमाल सापडणं जर ही जर भ्रामक कल्पना असेल आणि कसल्याच पद्धतीचा काही विषय नसताना सुद्धा जर त्या भागात जाऊन त्यांनी अराजकता माजवली असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चितपणे त्या गोरक्षकांवर किंवा त्या संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते. पण मुद्देमालही सापडलाय, सगळं काय हस्तगत झालंय आणि या हस्तगत झालेल्या गोष्टींवर नांगून चांगून करण्यासाठी त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी जर अशा पद्धतीचे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जात असेल तर खऱ्या अर्थाने हे राजकीय मिळालेलं अभय आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे अभय देणाऱ्या जे कोणी राजकीय भूमिका मांडणारे लोक आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं आता या सगळ्या गोष्टीची गाठ बांधली पाहिजे. जी भूमिका कायदे तोडणारी आहे, जी परिस्थिती महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा येऊन सुद्धा जर अशा पद्धतीच्या कत्तली होऊन खऱ्या अर्थानं जर तुम्ही समाजात तेढ आणून निर्माण करून जर तुमची भूमिका साध्य करण्याचे प्रयत्न करत असाल तर ह्याला कोण कशा पद्धतीचा भूमिका म्हणता येईल. या सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थानं प्रशासनानं दखल घेतली पाहिजे. आणि खऱ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आज जागोजागी असे अवैध कत्तलखाने, कारण की भाजपाच्या जे काही शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलं त्यांनी 7 कत्तलखान्यांची भूमिका मांडलेली. आता या 7 कत्तलखाने कुठे कुठे आहेत आणि कशा पद्धतीने हे चालवले जातात याचं खऱ्या अर्थानं सर्वेक्षण करणं आणि त्याच्यावर शिस्तीचे कारवाया करणं हे आता प्रशासनाची जबाबदारी आहे. पण प्रशासनाच्या कानावरची जू केव्हा हालेल आणि खऱ्या अर्थानं प्रशासन कधी कार्यक्षम होईल हे कुणालाही सांगता येत नाही. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या कायद्याला आपल्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात या गो तस्करीचा जो एक गोरख धंदा या महाराष्ट्रात लावून ठेवलाय ना त्यासाठी खऱ्या अर्थानं कठोर पावलं हे उचलणं गरजेचं आहे. हे पावलं उचलले गेले तरच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे अंमलात आलेले कायदे हे योग्य पद्धतीनं अंमलात येतील आणि सामाजिक परिस्थितीला सुधारण्यासाठी सामाजिक परिस्थिती सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी खूप मोठी प्रेरक ठरेल. या संदर्भात तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या काय भूमिका असतील तर निश्चितपणे कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.